आणि त्याची मोठी बातमी समोर येते। केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती गेलेले येत्या 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान हा दौरा करणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला अतिशय महत्त्व आहे। 19 ऑगस्ट नंतर निवडणुकीच्या घोषणेची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय निवडणूक आयोग 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान निवडणूक अधिकारी स्थानिक प्रशासकांशी सुद्धा चर्चा करतील आणि स्थानिक निवडणूक अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशीही निवडणुकी संदर्भात चर्चा होईल। 19 ऑगस्टला अमरनाथ यात्रा संपतेय। ही यात्रा संपल्यानंतर कोणत्याही क्षणी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। यावेळेला लोकसभेत सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये अतिशय चांगलं मतदान पाहायला मिळालेलं होतं। गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षीची मतदानाची टक्केवारी ही अतिशय चांगली होती आणि विधानसभा निवडणुका या अनेक काळापासून जम्मू काश्मीरमध्ये प्रलंबित आहेत। त्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा असा हा दौरा म्हणावा लागेल। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारीच या दौऱ्यावरती जात आहेत।